तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारे, कमी वेळेत अतिशय चवदार, बनवायला तेवढेच सोपे, गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी 10 मिनिटात पटकन तयार होणारे अतिशय चवदार मौसूद नारळाचे लाडू बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार कमी वेळेत तयार होणारे नारळाचे लाडू आणि त्याच सारणापासून तयार होणारे चवदार मौसूद मोदक. नारळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलंय. याऐवजी तुम्ही किसलेल्या ओल्या नारळाचा सुद्धा उपयोग करू शकता. सुकं खोबरं किसून सुद्धा तुम्ही नारळाचे लाडू बनवू शकता. तर इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे. डेसिकेटेड कोकोनट तुम्ही किराणा दुकान, सुपरमार्केट किंवा ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता. स्लो फ्लेमवर पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलंय. तूप गरम झाल्यावर त्यात 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट किंवा ओल्या नारळाचा सुकवलेला किस सुद्धा तुम्ही म्हणू शकता. स्लो फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत डेसिकेटेड कोकोनट साजूक तुपाबरोबर आपण परतून घेऊया. सुकं नारळ आपल्याला स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. सुका नारळाचा सुगंध पसरतो तोवर आपल्याला स्लो फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 मिनिटापर्यंत सुकं नारळ भाजून घेतलंय. आता गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये भाजलेलं सुकं खोबरं आपण काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये मिडियम फ्लेमवर 1 वाटी घरगुती वापरातलं दूध घेऊया. जर तुमच्याकडे दुधावरची ताजी साय असेल तर ती सुद्धा तुम्ही 2 ते 3 चमचे ऍड करू शकता. माझ्याकडे इथे ताजी साय नसल्यामुळे मी फक्त दूधच ऍड केलंय. तुमच्याकडे जर ताजी साय असेल तर ती सुद्धा तुम्ही ऍड करा. त्यात आता 1/4 कप किंवा 6 चमचे साखर ऍड करूया. साखर दुधात मिक्स करून घेऊया. काही सेकंद दुधात साखर एकजीव करून घेऊया. तर इथे मी 15 ते 20 सेकंदासाठी दुधात साखर एकजीव करून घेतली. त्यात आता 8 ते 10 केशरच्या काड्या घालूया. केशरच्या काड्या ऑप्शनल आहे, नाही घातल्या तरी चालतील, पण तुमच्याकडे जर केशर असेल तर नक्की ऍड करा. केशर घातल्याने लाडूला छान अशी चव आणि सुगंध येतो. त्यात आता अर्धा वाटी दूध पावडर ऍड करूया. दूध पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता. याऐवजी तुम्ही 100 ग्रॅम मावा सुद्धा वापरू शकता किंवा अर्धा वाटी दुधावरची ताजी साय सुद्धा वापरू शकता. इथे मी दूध पावडरचा वापर केलाय. दुधात मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. स्लो फ्लेमवर दुधात मिल्क पावडर एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता काही सेकंदातच मिल्क पावडर दुधात मिक्स झाले. त्यात आता ऍड करूया साजूक तुपावर भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. स्लो फ्लेमवर दुधात नारळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. दुधात नारळ मिक्स करायला आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतील. दुधात नारळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची. जोपर्यंत दूध पूर्णपणे नारळात आटत नाही तोवर आपण मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपण मिश्रण मिक्स करून घेऊया. नारळावर दुधाची कोटिंग येत नाही तोवर आपण मिक्स करून घेऊया. तर इथे मी स्लो टू मिडियम फ्लेमवर दूध आटेपर्यंत नारळात दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नारळात दुधाचा जराही अंश दिसत नाही. नारळाचं घट्ट मिश्रण तयार झालंय. गॅस बंद करायचा. नारळाचे लाडू जास्त चवदार होण्यासाठी 1/4 टीस्पून वेलची पूड ऍड करूया. वेलची पूड नारळात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काही सेकंदापर्यंत नारळाच्या मिश्रणामध्ये वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस बंद केल्यानंतरच वेलची पूड ऍड करा. वेलचीचा सुगंध आणि चव नारळाच्या मिश्रणात व्यवस्थित पसरतो आणि नारळाचे लाडू जास्त टेस्टी बनतात. तर इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत वेलची पूड नारळाच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता तयार केलेलं नारळाच्या लाडूचं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी नारळाच्या लाडूचं मिश्रण प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलं. प्लेटमध्ये नारळाचं मिश्रण पसरवून घेऊया. 5 मिनिटापर्यंत लाडूचं मिश्रण थंड करून घेऊया. तर इथे मी मिश्रण 5 मिनिटापर्यंत थंड करून घेतलं. आता लाडू बनवायला सुरुवात करूया. लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवू शकता. मीडियम साईजचे लाडू बनतील एवढं मिश्रण मी तळ हातावर घेऊन लाडूला गोल आकाराचा शेप दिला आहे. तर तुम्ही बघू शकता मीडियम साईजचा नारळाचा लाडू तयार झालाय. तुम्ही या मिश्रणाचे मोदक सुद्धा बनवू शकता. लहान साईजच्या मोदकच्या साच्यात मावेल तेवढं सारण दाबून भरायचं. साच्याच्या साईडला आलेलं मिश्रण काढून घेऊन साच्याच्या मागच्या बाजूला मिश्रण दाबून भरायचं. मागच्या साईडला मिश्रण दाबून भरून झाल्यानंतर साच्याला लागलेलं नारळाचं एक्स्ट्रा मिश्रण काढून घ्या. त्यानंतर साचा ओपन करायचा.
मस्त असे मऊसूत नारळाचे मोदक तयार झाले. तयार केलेले मोदक प्लेटमध्ये ठेवायचे. अशा पद्धतीने तुम्ही एकाच सारणापासून कमी वेळेत पटकन नारळाचे अतिशय चवदार मऊसूद लाडू आणि त्याच सारणाचे मऊसूद मोदक सुद्धा बनवू शकता. नारळाचे लाडू तुम्ही सुक्या नारळाने किंवा पिस्त्याच्या कापने सजवू शकता. जर तुम्ही घाईत असाल, वेळेची कमी असेल तर या पद्धतीने गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी 10 मिनिटात तुम्ही तोंडात विरघळणारे अतिशय चवदार नारळाचे लाडू आणि त्याच सारणापासून तयार होणारे नारळाचे मोदक बनवू शकता. आजची नारळाचे लाडू आणि मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.